Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 12, Study of Sounds, Standard 9th. This is our part 1 of this lesson, video number 1. We will learn here sound waves, velocity of sound and reflection of sound. ओके. तर आपण या व्हिडिओमध्ये स्टडी ऑफ साऊंड्स म्हणजेच आपण ध्वनीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके. आपल्याला सर्वांना माहिती आहे की साऊंड इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. ओके. which creates the sensation of hearing in our ears. This energy is in the form of waves. आणि ह्या ज्या साऊंड वेव्ज असतात ध्वनीच्या लहरीच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही ऊर्जा मिळत असते आणि यासाठी माध्यमाची गरज असते. ए मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्ज. आणि ह्या साऊंड वेव्ज दोन प्रकारच्या साऊंड वेव्ज असतात. एक ट्रान्सवर्स वेव्ज आणि लॉजिट्युडिनल वेव्ज. दोन प्रकारच्या वेव्ज असतात आणि ह्या वेव्ज ज्या असतात ह्या प्रोपोगेट होण्यासाठी म्हणजे ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर त्यासाठी मीडियमची म्हणजेच माध्यमाची गरज असते. साऊंड वेव्ज गिव्ज राईज टू ए चेन ऑफ कॉम्प्रेशन्स प्लेस ऑफ हायर डेन्सिटी टू द म्हणजे कॉम्प्रेशन्स अँड रेअर फ्रॅक्शन्स. प्लेस ऑफ हायर डेन्सिटी म्हणजे कॉम्प्रेशन्स टू रेअर फ्रॅक्शन्स म्हणजे त्याची डेन्सिटी जी असते लोअर डेन्सिटी असते, कमी डेन्सिटी असते. ओके. म्हणजेच कॉम्प्रेशन्स अँड रेअर फ्रॅक्शन आकुंचन आणि प्रसारण पावणे हे जे आपण ज्याला म्हणतो तेच आहे. म्हणजेच प्लेस ऑफ हायर डेन्सिटी टू द प्लेस ऑफ lower density in the medium. The particles of the medium oscillate about their central or mean position. त्याचं ऑसिलेशन्स होते आहे. ओके. इन द डायरेक्शन पॅरलल टू द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्ह. जर ऑसिलेशन पॅरलल असेल ज्या साऊंड वेव्हचं जर ऑसिलेशन पॅरलल असेल तर त्याला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ज असं म्हणतो आहे. ओके. जर ते वेव्ज ऑसिलेशन्स जर पॅरलल असेल तर दॅट इज कॉल्ड लॉजिट्युडिनल वेव्ज. आणि जर त्या वेव्ज क्रिएटेड म्हणजे जसं आपण बघतो आहे की वेव्ज क्रिएटेड ड्रॉपिंग ए स्टोन इन स्टील वॉटर. द पार्टिकल्स ऑफ वॉटर ऑसिलेट अप अँड डाऊन. दीज आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ज आणि सच वेव्ज आर कॉल्ड ट्रान्सवर्स वेव्ज. ट्रान्सवर्स वेव्ज आपल्याला माहिती असेल की ज्या पद्धतीनं स्थिर पाण्यामध्ये जर आपण एखादा दगड जर ड्रॉप केला तर या वेव्ज आपल्याला अशा पद्धतीच्या यालाच आपण ट्रान्सवर्स वेव्ज असं म्हणतो आहे. ओके. तर म्हणजेच वेव्ज ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात, लॉजिट्युडिनल वेव्ज आणि ट्रान्सवर्स वेव्ज. हे मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पीपीटी मध्ये आपण बघूया. या ठिकाणी तुम्ही अभ्यासू शकता वेव्ज आहे. ओके. साऊंड वेव्ज कशा असतात ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. ओके. तर मित्रांनो आपण अभ्यासूया साऊंड वेव्ज. ओके. साऊंड वेव्ज कॅन बी शोन इन द फॉर्म ऑफ ग्राफ. आणि ह्या ज्या साऊंड वेव्ज असतात ह्या ग्राफच्या स्वरूपामध्ये ओके आलेखाच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी बघतो आहे. डेन्सिटी ऑफ प्रेशर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे एक ऑसिलेशन आहे. ऑसिलेशन या ठिकाणावरून ऑसिलेशन झालेलं आहे. ओके. आणि एक ऑसिलेशन मोजण्यासाठी आपण लॅम्बडा उलटा वाय जा आपण बघतो याला लॅम्बडा म्हणतोय आपण. ओके. तर या अक्षरांनी त्याला मोजल्या जाते ते पण आपण या ठिकाणी म्हणजे वेव्ह लेंथ आहे ही काय आहे एक वेव्ह लेंथ आहे. या ठिकाणी बघतोय आपण वेव्ह लेंथ. द वेव्ह लेंथ ऑफ साऊंड वेव्ज इज इंडिकेटेड बाय द ग्रीक लेटर लॅम्बडा. ओके. तर हे ग्रीक लेटर लॅम्बडा आहे. ओके. आणि त्याची जे फ्रिक्वेन्सी असते आणि हे फ्रिक्वेन्सी न्यू म्हणजे व्ही या अशा पद्धतीच्या या अक्षरानं दाखविल्या जाते.
ओके, तर आपण या ठिकाणी परत अभ्यासूया. तर प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्स वी वुड फाइंड अल्टरनेटिव्ह बँड्स ऑफ कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन. लुक ॲट हिअर. या ठिकाणी आपण बघू शकतोय लाऊडस्पीकर आहे, आवाज आहे. चेंज इन द प्रेशर कसं होतं आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहे. म्हणजेच कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन्स. ओके, म्हणजे या ठिकाणी डेन्सिटी जास्त आहे, कॉम्प्रेशनमध्ये डेन्सिटी जास्त आहे आणि रेअर फॅक्शनमध्ये डेन्सिटी कमी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रेशर चेंज होतं आणि चेंज इन डेन्सिटी आपण बघू शकतो. लॉजिट्युडिनल वेव्स बघू शकतो आणि ट्रान्सवर्स वेव्स पण मध्ये पण बघू शकतो आहे की या ठिकाणी कॉम्प्रेशन होते आहे, रेअर फॅक्शन आहे, कॉम्प्रेशन आहे, रेअर फॅक्शन, अल्टरनेटिव्ह आपल्याला हे दिसून येतं आहे. ओके, याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. बँड्स ऑफ ग्रेटर अँड लेझर डेन्सिटी. तर या ठिकाणी आपण बघतो आहे शोज द चेंजेस इन द डेन्सिटी. या ठिकाणी फिगर बी मध्ये आपण अभ्यास करतो आहे. चेंजेस इन प्रेशर, चेंजेस इन डेन्सिटी ऑर प्रेशर या शोन इन द फॉर्म ऑफ ग्राफ इन फिगर सी. या ठिकाणी आपण बघतो ए, बी आणि सी फिगरमध्ये बघतो आहे चेंजेस इन डेन्सिटी, ॲव्हरेज डेन्सिटी अँड प्रेशर. ओके, तर वेवलेंथ जे आहे, वेवलेंथ ऑफ साऊंड वेव्स इज इंडिकेटेड बाय ग्रीक लेटर लॅम्बडा आणि फ्रिक्वेन्सी जी आहे न्यू या ग्रीक लेटरनी दर्शविल्या जाते. द एम्प्लिट्यूड विच इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द प्रेशर ऑर डेन्सिटी इंडिकेटेड बाय लेटर ए. ओके, द टाइम टेकन फॉर वन ऑसिलेशन ऑफ प्रेशर ऑर डेन्सिटी ॲट ए पॉइंट medium in the medium is called time period indicated by t. The value frequency determine the pitch high or low of the sound, while the value of the amplitude determine its strength of loudness. आपण फ्रिक्वेन्सी ज्या असतो, आपण स्वर आपल्याला माहिती आहे सारे गम पद नी सा. या पद्धतीनं कशा पद्धतीनं रिलेट करतं आहे, त्यांचा सहसंबंध कसा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यासतो आहे. त्याच पद्धतीनं व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सीज ऑफ द व्हॉइस ऑफ मॅन अँड दॅट ऑफ वुमेन. म्हणजे स्त्रियांच्या आणि पुरुषाच्या आवाजाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काही बदल आहे का ते आपण बघतोय. फिमेल व्हॉइस जो असतो फंडामेंटल रेंज जे आहे त्याची 350 हर्ट्ज टू 3000 हर्ट्ज. ओके, देअर हार्मोनिक्स गो फ्रॉम 3000 टू 70,000 हर्ट्ज. आणि मेलचा जो व्होकल फंडामेंटल्स असते त्याची सुरुवात 100 हर्ट्ज टू 900 हर्ट्ज असतो आणि 8000 हर्ट्जपर्यंत जाते. ओके, तर यावरून आपण अभ्यास करतो आहे की स्त्रियांचा जो आवाज असतो आणि पुरुषांचा जो आवाज असतो आणि यामुळं काय होते आहे फरक आपल्याला दोघांच्या आवाजामध्ये दिसून येतो. त्यानंतर मित्रांनो आपण अभ्यासूया व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. मग ध्वनीचा वेग काय असतो आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. ओके, लहान असताना पण तुम्ही अभ्यास केला असेल. तुम्ही एक पाईप घ्या, लोखंडी पाईप जर तुम्ही घेतलेला आहे वरांड्यामध्ये किंवा स्टेअरकेसमध्ये आणि तुमच्या मित्राला तो पाईप ऐकायला द्या तुम्ही आणि लोखंडी पाईपमधून आवाज लवकर पोहोचतो की असा हवेतून आवाज पोहोचतो हे तुम्ही अभ्यासू शकता. ओके, आणि त्याला एक टॅप द्या तुम्ही, एक चापटी मारून पहा त्या पाईपला हळूवारपणे आणि एक किंवा एका दगडाने मारून पहा आणि त्या मित्राच्या कानापर्यंत आवाज येतो का ते सुद्धा आपण बघू शकतो आहे. म्हणजे यावरून आपण असा अभ्यास करतो आहे द सेम साऊंड कमिंग थ्रू द एअर कॅन ऑल्सो बी हिअर्ड बट व्हिच साऊंड रिचेस द फर्स्ट. म्हणजे हवेतून पण तो आवाज येणार आणि पाईपमधून पण आवाज येणार. म्हणजे यावरून आपण असं लक्षात घेतो फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपण शाळेत पण करू शकतो, घरी पण करू शकतो. फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी यू कॅन सी दॅट यू हिअर द साऊंड थ्रू द आयर्न पाईप मच बिफोर यू कॅन हिअर कमिंग थ्रू एअर. दिस शोज दॅट साऊंड ट्रॅव्हल फास्टर इन आयर दॅन इन द एअर. यावरून आपण असा अभ्यास करतो आहे की ध्वनी जो आहे आवाजाचा जो वेग असतो तो लोखंडी धातूमधून, लोखंडी पाईपमधून जास्त वेगानं असतो ॲज कम्पेअर टू द एअर. म्हणजे हवेपेक्षा पाईपमधून जास्त असतो. द डिस्टन्स कव्हर्ड बाय पॉईंट ऑन द वेव्ह, फॉर एक्झाम्पल द पॉईंट ऑफ हायेस्ट डेन्सिटी
or lowest density in unit time is it velocity of the sound waves. म्हणजे velocity is equal to distance upon time. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ओके, डिस्टन्स इक्वल टू लॅम्बडा म्हणतोय आपण. लॅम्बडा इज ए वेव्ह लेंथ इन टाइम टी. मग व्ही इज इक्वल टू काय होणार आहे ते इक्वेशन, न्यू इंटू लॅम्बडा. ओके, बिकॉज 1/t इज इक्वल टू न्यू. हे न्यू हे लेटर आहे, म्हणजेच व्हेलॉसिटी इज इक्वल टू वेवलेंथ अपॉन टाइम. व्ही इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी. तर thus the velocity of sound is equal to wavelength into frequency. So you must understand thus velocity of sound is wavelength into frequency. तर अशा पद्धतीनं आपण velocity of sound म्हणजे काय होते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. ओके, तुम्हाला नक्कीच हे समजलं असेल. त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकतो की इटालियन सायंटिस्ट आहे बोरेलियन व्हिवियानी 1660 फर्स्ट कॅल्क्युलेटेड द स्पीड ऑफ साऊंड. पहिल्यांदा यांनी या ध्वनीचा वेग जो आहे तो मोजला आहे. ओके, दे मेजर्ड ॲट द टाइम बिटवीन सीइंग द फ्लॅश ऑफ ए गन अँड हिअरिंग द साऊंड. म्हणजे त्यांनी गन जे असते बंदुकीचा आवाज केलेला आहे आणि आवाज ऐकला आहे फ्रॉम ए लॉंग डिस्टन्स. आणि त्यांनी जे व्हॅल्यू काढली होती ते आहे 350 मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला आवाज जो असतो ध्वनी जो असतो 350 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आहे. आणि व्हेरी क्लोज व्हॅल्यू सध्या जे वैज्ञानिकांनी व्हॅल्यू काढलेली आहे ती आहे 346 मीटर पर सेकंद. आणि ही व्हॅल्यू आणि ही जर नवीन व्हॅल्यू पाहिली आपण ही अत्यंत व्हेरी क्लोज टू द व्हॅल्यू. ओके, विच इज ॲक्सेप्टेड टुडे. म्हणजे 1660 मध्ये 17व्या शतकात सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं संशोधन आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. ओके, त्यानंतर मित्रांनो आपण बघूया की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन ए गॅसियस मीडियम. मग आता आपण पाहिलेलं आहे की धातूमधून कशा पद्धतीनं ध्वनीची वेग असतो. आता या ठिकाणी बघूया आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन ए गॅसियस मीडियम डिपेंड्स अपॉन द फिजिकल कंडिशन. म्हणजे गॅसियस मीडियममधून जेव्हा ध्वनी जात असतो ट्रॅव्हल करतो आहे टेम्परेचर, डेन्सिटी ऑफ गॅस आणि मॉलिक्युलर वेट. मग व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर ऑफ दॅट मीडियम. म्हणजेच इन्क्रीजिंग द टेम्परेचर 4 टाइम्स डबल द व्हेलॉसिटी. त्यानंतर डेन्सिटी आहे. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड बघा या ठिकाणी इनव्हर्सली proportional to the square root of density. म्हणजेच increasing the density 4 times reduce the velocity to half its value. Molecular weight m, the velocity of sound is inversely proportional to the square root of the molecular weight of the gas. म्हणजेच increasing the molecular weight 4 times reduces the velocity. यावरून आपण काय विचार करू शकतो. आपण एक उदाहरण या ठिकाणी बघूया मित्रांनो. The molecular weight of oxygen O2 is 32. ओके, किती आहे मॉलिक्युलर वेट ऑक्सिजनचं 32 आहे. मग व्हाईल दॅट ऑफ हायड्रोजन गॅस H2 इज 2. प्रूव्ह दॅट अंडर द सेम फिजिकल कंडिशन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन हायड्रोजन इज 4 टाइम्स इन ऑक्सिजन. फॉर अ फिक्स टेम्परेचर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन दिस प्रॉपर्टी. ओके, तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघतो आहे. त्यानंतर आपण बघूया ऑडिबल, इन्फ्रा अँड अल्ट्रासाऊंड. व्हॉट इज मीन बाय ऑडिबल साऊंड म्हणजे आपण ऐकण्यायोग्य ध्वनी म्हणजे काय, इन्फ्रा साऊंड म्हणजे काय आणि अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय होते आहे. व्हॉट आर देअर डिफरन्सेस. ओके, द लिमिट्स ऑफ हिअरिंग ऑफ ह्युमन इयर इज 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. यू मस्ट अंडरस्टँड द लिमिट ऑफ हिअरिंग द ह्युमन इयर आर 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. याचा अर्थ काय होतो की मानवी कान जो आहे म्हणजे मानवाची जी क्षमता आहे ह्युमन इयर कॅन हिअर साऊंड ऑफ द फ्रिक्वेन्सीज इन दिस रे. ही जी फ्रिक्वेन्सी आहे ध्वनीची जी फ्रिक्वेन्सी मोजतो आपण ते हर्ट्जमध्ये मोजतो आणि त्याला एच कॅपिटल एच आणि झेडमध्ये स्मॉल झेडमध्ये आपण डिनोट करतो आहे. 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज, 20 हर्ट्ज टू
20,000 hertz is the limit to hear the human ear. Okay, these sounds are called audible sound. आणि याच लिमिटला 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स ही जी लिमिट आहे मानवी कानाची ऐकण्याची क्षमता, त्याला ऑडिबल साऊंड म्हटलं जाते, ऐकण्यायोग्य आवाज. आवर इयर्स कॅनॉट हिअर द साऊंड्स ऑफ फ्रिक्वेन्सी लोअर दॅन 20 हर्ट्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मानवी कान जो आहे 20 हर्ट्सपेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्स, 20,000 20,000 हर्ट्स म्हणजेच 20 किलो हर्ट्स. ओके, 20 किलो हर्ट्स म्हणजेच 20,000 हर्ट्स. मग याचा अर्थ असा होतो की 20,000 हर्ट्सपेक्षा सुद्धा आवाज मानव ऐकू शकत नाही आहे. साऊंड विथ द फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन 20 हर्ट्स इज कॉल्ड इन्फ्रासाऊंड. मग इन्फ्रा म्हणजे काय होते? ऑडिबल आपल्याला समजलेलं आहे. इन्फ्रा साऊंड म्हणजे 20 हर्ट्सपेक्षा कमी आवाज. लोअर दॅन द 20 हर्ट्स, लोअर दॅन द 20 हर्ट्स इज कॉल्ड इन्फ्रा साऊंड. ओके, हे माहिती आहे. द साऊंड प्रोड्यूस बाय पेंडुलम अँड द साऊंड जनरेटेड बाय द व्हायब्रेशन ऑफ अर्थ. म्हणजे जेव्हा भूकंप वगैरे येतो याचे जे व्हायब्रेशन्स असतात जस्ट बिफोर अन अर्थ केक आर द एक्झाम्पल ऑफ सच साऊंड. याला इन्फ्रा साऊंड असं म्हटलं जाते. साऊंड वेव्स विथ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्स म्हणजेच 20 किलो हर्ट्स आर कॉल्ड अल्ट्रासाऊंड ऑर अल्ट्रासोनिक साऊंड. म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय होते तर साऊंड वेव्स ज्या असतात त्याची जी फ्रिक्वेन्सी असते, साऊंड वेव्स विथ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्स आर कॉल्ड अल्ट्रासोनिक साऊंड. याला अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हटलं जाते. द डॉग, माउस, bat and dolphin have special ability to hear the infrasound. Thus they can sense some noise which are inaudible to us. म्हणजे आपण ऐकू शकत नाही. जे कुत्रा असेल, उंदीर असेल, बॅट म्हणजे वटवाघूळ आहे, डॉल्फिन मासा आहे, ते ऐकू शकतात इन्फ्रासाऊंड. लहान मुलं जे असतात 5 वर्षाच्या आतील आणि काही क्रिएचर असतात, इन्सेक्ट असतात, कॅन हिअर द वेव्ज विथ फ्रिक्वेन्सी अप टू 25 किलो हर्ट्स. ओके, बॅट, माईस, डॉल्फिन कॅन ऑल्सो प्रोड्यूस अल्ट्रासोनिक साऊंड. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे बॅट जे आहे वटवाघूळ आणि काही उंदीर आहे, डॉल्फिन्स आहे, हे प्रोड्यूस करू शकतात अल्ट्रासोनिक साऊंड. ओके, अल्ट्रासोनिक साऊंड आपल्याला माहिती आहे. अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे 20,000 हर्ट्स म्हणजेच 20 किलो हर्ट्स अँड अबव्ह साऊंड. ओके, आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. ही बॅट आहे आणि कशा पद्धतीनं तिचा अडथळा जो असतो तो दूर करण्यासाठी ती मार्ग शोधत असते ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. तर हे जे महत्त्वाचं काही मेकॅनिझम आहे, इटालियन सायंटिस्ट स्पॅलेन्झानी वॉज द फर्स्ट डिस्कवर स्पेशल मेकॅनिझम प्रेझेंट इन बॅट. आणि हे बॅटमध्ये हे मेकॅनिझम आहे हे इटालियन सायंटिस्ट स्पॅलेन्झानी यांनी पहिल्यांदा संशोधन केलं आहे. ही कवर्ड व्हेरियस ऑर्गन्स ऑफ बॅट्स लाईक आईज, इयर्स, नोज एटसेट्रा वन बाय वन अँड अलाउड देम टू फ्लाय इन द डार्क. म्हणजे अंधारामध्ये तिला म्हणजे ती फ्लाईंग केलं. डिस्कवर्ड हाऊ दे कॅन फ्लाय इझिली इन द डार्क. आणि मग जी बॅट आहे वटवाघूळ आहे, अंधारात सुद्धा कशा पद्धतीनं उडू शकते याचा त्यांनी अभ्यास केला. आणि काय शोधलं आहे मित्रांनो, हे महत्त्वाची गोष्ट आहे. ही फाउंड दॅट द बॅट विथ देअर इयर्स कवर्ड बिगेन टू कोलाइड विथ द व्हॉट एव्हर केम इन द पाथ. जेही त्यांच्या मार्गामध्ये येते आहे बॅटच्या, त्यावर ते साऊंड वेव्स जे असतात, चिकचिक आवाज होतो तो त्याला कोलाइड होतो, अडकतो, टक्कर होते आणि तिच्यापर्यंत पोहोचते आहे. इवन दो देअर आईज वेअर ओपन दे वेअर ऑफ नो यूज ऑफ द बॅट. म्हणजे त्या डोळ्याचा काय उपयोग होत नाही. ही दस डिस्कवर्ड देअर ॲबिलिटी टू फ्लाय इन द डार्क डिपेंड्स ऑन देअर इयर्स नॉट आईज. म्हणजेच अंधारात सुद्धा जी बॅट रस्ता मार्ग शोधते ती डोळ्यामुळे नाही आहे तर तिच्या कानामुळे असते. हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजेच द अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे हा जो अल्ट्रासोनिक साऊंड आहे 20,000 हर्ट्सपेक्षा मोठा साऊंड, 20,000 हर्ट्सपेक्षा मोठा साऊंड, त्यालाच अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्यूस बाय बॅट गेट रिफ्लेक्टेड ऑन हिटिंग द ऑब्स्टॅकल. आणि तो आवाज जो असतो बॅटनं तयार केलेला तो ज्या अडथळ्याला परत येतो आहे, रिफ्लेक्ट होतो आहे आणि त्यामुळे तो तिच्या कानापर्यंत पोहोचतो आहे. आणि दे कॅन लोकेट द ऑब्स्टॅकल अँड इस्टिमेट द डिस्टन्स इवन इन द डार्क. आणि अशा पद्धतीनं बॅट जे आहे अंधारात सुद्धा मार्ग शोधू शकते. ते डोळ्याने नाही तर तिच्या कानाने होते बिकॉज ऑफ द अल्ट्रासोनिक साऊंड.
हे सुद्धा आपण मित्रांनो पाहिलेलं आहे. मग अल्ट्रासोनिक साऊंडचे युजेस काय आहे ते सुद्धा आपण एक या ठिकाणी बघूया. कम्युनिकेशन बिटवीन शिप ॲट सी, जॉईंट प्लास्टिक सरफेसेस टुगेदर, स्टरलाइज लिक्विड लाईक मिल्क किलिंग बॅक्टेरिया, कीप फॉर ए लॉंगर ड्युरेशन. इकोकार्डिओग्राफी, हृदयाचं जो ECG काढल्या जाते, ECG म्हणजे इकोकार्डिओग्राफी, हृदयाचं होत असते. कार्डिओ म्हणजे हृदय. हुई स्टडी द हार्ट बीट, आणि हृदयाचे हार्टबीटचे ठोके असतात त्याचा अभ्यास होतो इकोकार्डिओग्राफीमध्ये. इज बेस्ड ऑन अल्ट्रासोनिक वेव्ज. सोनोग्राफी टेक्नॉलॉजी जी असते, सोनो मीन साऊंड, सोनोग्राफी टेक्नॉलॉजी सुद्धा या अल्ट्रासोनिक साऊंडवर अवलंबून असते. टू ऑब्टेन इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन इन द बॉडी. इंडस्ट्रीमध्ये इंटिग्रेट पार्ट ऑफ द मशीन्स, म्हणजे काही जर क्रॅक असेल तर ते शोधण्यासाठी. लोकेट द क्रॅक अँड फॉल्ट इन द मेटल ब्लॉक. तर यासाठी अल्ट्रासोनिक साऊंडचा मित्रांनो अभ्यास होतो आहे. ओके. त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड बघूया आपण. म्हणजे आपण प्रकाशाचे परावर्तन माहिती आहे आपल्याला. प्रकाशाच्या परावर्तनामध्ये जसं आपण पाहिलं होतं की हा मिरर आहे, हा इन्सिडंट रेज आहे. ओके. आणि हा रिफ्लेक्टेड रेज आहे. आणि या ठिकाणी इन्सिडंट अँगल होतो आणि रिफ्लेक्टेड अँगल होतो आहे. ओके. या ठिकाणी इन्सिडंट अँगल आणि इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे काय आहे, एकाच प्लेनमध्ये आहे. म्हणजे जितका कोन अँगल म्हणजे मेझर अँगल, इन्सिडंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल्स आर सेम मेझर. ओके. आणि इन्सिडंट अँगल अँड रिफ्लेक्टेड अँगल्स आर अपोजिट साईड. हे जे आपण ज्या पद्धतीनं रिफ्लेक्शन ऑफ लाईट पाहिलेलं आहे त्याच पद्धतीनं रिफ्लेक्शन ऑफ साऊंडसुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो. या ठिकाणी वॉल आपण घेतलेला आहे. हे ट्यूब्स आहे, कार्डबोर्ड आहे, क्लॉक आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या पद्धतीनं जर आपण पाहिलं, ओके, लाईट वेव्ज, साऊंड वेव्ज टू गेट रिफ्लेक्टेड, म्हणजे हा घड्याळीचा आवाज या ठिकाणी आपला कान राहणार आहे, आपण या ठिकाणी ऐकणार आहे. ओके. म्हणजे या ठिकाणीचं जे घड्याळाची टिकटिक आहे या भिंतीला ती आदळणार आहे, इन्सिडंट होणार आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे. ओके. इन्सिडंट अँड रिफ्लेक्शन. ओके. लाईक लाईट वेव्ज, साऊंड वेव्ज टू गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम ए सॉलिड ऑर लिक्विड सरफेस. कोणत्या सरफेसमधून? सॉलिड सरफेसमधून सुद्धा रिफ्लेक्शन होते आणि लिक्विड सरफेसमधून सुद्धा रिफ्लेक्शन होतं आहे. कशाचं? साऊंडचं. दीज वेव्ह ऑल्सो फॉलो द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. जे लॉ ऑफ रिफ्लेक्शन आहे आणि साऊंड वेव्हसुद्धा लॉ ऑफ रिफ्लेक्शनचं लॉज फॉलो करते आहे. ए स्मूथ ऑर रफ सरफेस इज नीडेड फॉर द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. द डायरेक्शन ऑफ द इन्सिडंट साऊंड वेव्स अँड रिफ्लेक्टेड साऊंड वेव्स मेक इक्वल अँगल विथ द परपेंडिक्युलर सरफेस. ओके. या ठिकाणी इक्वल अँगल सुद्धा या ठिकाणी साऊंड वेव्स काय करते आहे, तयार करते आहे. ओके. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि हे जे असतं परपेंडिक्युलर आणि हे तीनही जे दोन अँगल जे असतात ते एकाच प्लेनमध्ये असतात. जे नियम रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे आहे तेच फॉलो करतात रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आणि गुड अँड बॅड रिफ्लेक्टर ऑफ साऊंड म्हणजे काय होते आहे, हाऊ मच ऑफ द इन्सिडंट साऊंड गेट रिफ्लेक्टेड, म्हणजे किती साऊंड इन्सिडंट झाला आणि किती साऊंड वेव्ज रिफ्लेक्ट झाले आहे, डिसाईड वेदर ए रिफ्लेक्टर इज ए गुड ऑर बॅड. मग रिफ्लेक्टर एक गुड आहे, रिफ्लेक्टर आहे परावर्तित करते आहे की बॅड आहे. तर हार्ड अँड फ्लॅट सरफेस, कडक आणि जो सपाट जो भाग असतो इज ए गुड रिफ्लेक्टर. व्हाईल क्लॉथ, पेपर, कर्टन, कार्पेट, फर्निचर एक्सेट्रा ॲब्सॉर्ब द साऊंड. ओके. ॲब्सॉर्ब द साऊंड. ते आवाज ॲब्सॉर्ब करता आहे. ओके. हे सुद्धा आपण पाहतो आहे. कार्पेट, फर्निचर ॲब्सॉर्ब साऊंड इन्स्टेड ऑफ रिफ्लेक्टिंग. आणि हे पडदे जे असतात, पडदे काय करतात, ॲब्सॉर्ब करतात साऊंड आणि म्हणून हे बॅड रिफ्लेक्टर त्यांना म्हटल्या जाते. ओके. हे सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. माझा हा व्हिडिओ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड पार्ट 1 जो आहे हा आवडल्यास राजकुमार तिरबाने हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता तुमच्या मित्रांना आणि शेअर करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ओके.